हॅलो नमस्कार. आपण पारो मालिका 26 ऑगस्टच्या प्रोमोमध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. तर काल आपण असं पाहिलेलं आहे की प्रियाला कंपनीमधून हकलून दिलेलं जातं किंवा तिला कामावरून काढून दिलं जातं. चूक तर त्या दिशाचीच असते, तरी पण शिक्षा ही प्रियाला मिळते. मिहिरनी म्हटलेलं असतं की मी तुला सगळे पुरावे देतो तुमचं लग्न मोडण्यासाठी. त्या हेतूने प्रीतम त्यांच्याकडे गेलेला असतो आणि प्रीतमला त्यांनी खूप जास्त दारू पाजली असते, त्यामुळे त्याला चालताही येत नसतं. त्या कंडिशनमध्येच तो कंपनीमध्ये जातो आणि सगळेच येऊन बसलेले असतात की प्रेझेंटेशनची वाट पाहत असतात सर येण्याची. ऑलरेडी तिथे दिशा आलेली असते, कारण दिशाला मिहिरनी सांगितलेलं असतं की तुझं काम झालेलं आहे, खूप छान प्रकारे मी केलेलं आहे, त्याला चालताही येत नाही. अशा प्रकारे तो तिथे येतो आणि एकदम पिलेल्या अवस्थेतच असतो आणि सगळ्यांना हाय हॅलो 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 असं करत असतो. आणि अहिल्या मॅडमला तर मला वाटते दिशाने सांगितलं असणार आहे. आणि मग तिथे अहिल्या येते आणि डायरेक्टली प्रीतमच्या कानाखाली मारते आणि असं बोलते की एक आई म्हणून मी पराभूत झालेली आहे. एक आई म्हणून मी माझ्या मुलाला चांगले संस्कार देऊ शकले नाही आहे, त्याच्यासाठी मला खरंच माफ करा. मी खरंच खूप चुकलेले आहे संस्कार देण्यामध्ये आणि मी आज एक आई म्हणून पराभूत झालेले आहे. इथेच संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब.